तो महत्वाचा आहे. बरं का, त्यांचं नाव टेस्टिंग फाईल मध्ये आल्यानंतर त्यांचं पंतप्रधानापदी बसणं योग्य नाही. देशाला धोका आहे. देशाचं सार्वभौम हे धोक्यात आलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा धोक्यात आलेली आहे आणि त्यांचं नाव टेस्टिंग फाईल मध्ये आल्यानंतर उलट सुलट अमेरिका सारखे देश हे करारनामे करतायत. उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे की रशियाकडून आपल्याला याच्या अगोदर कच्चं तेल स्वस्तात मिळत होतं. अमेरिकेने सांगितलं घ्यायचं नाही. मुजरा मोदीने ते घेणं बंद केलं. आखाती देशाच्या युद्धाने पेट्रोल डिझेलचा तुटवडा झाला, गॅसचा तुटवडा झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फतवा काढला की 30 दिवसाची मुदत आम्ही देतोय तुम्हाला विकत घेण्याची रशियाकडून कच्चं तेल. आणि मुसला मोदी पुन्हा रशियाकडून विकत घ्यायला लागले अशी परिस्थिती आहे. सार्वभौम जे आहे ते सगळं संपले. अमेरिका जे सांगेल ते आपण असं करतो. राफेल सारखी विमानं जी आपण असताना घेतली त्याची किंमत दुप्पट आपण दिली. पण सिंधूरच्या युद्धामध्ये ही विमानं आंधळी झालेली आपल्याला दिसतात. त्याचा जो काही सोर्स कोड होता तो फ्रान्सने दिला नाही आणि म्हणून त्याची बघण्याची ती दृष्टी होती ती कमी झाली. येणारं काही आहे हे त्याला दिसलं नाही आणि म्हणून सिटिंग डक हा जो इंग्रजी शब्द आहे ते झालं, पाडण्यात आली. आणि पुन्हा आपण बघत असाल की तीच राफेल भारताने पुन्हा विकत घेतली. कशासाठी घेतली कोणाला खुलासा नाही. आमचा आरोप आहे की मुजरा मोदीने विकत घेतली याचं कारण टेस्टिंग फाईल मध्ये ते नाव आलेलं आहे, ते जगजाहीर आहे. पण टेस्टिंगचे असणारे धंदे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. लहान मुलं आणि यांच्याशी जे क्रूर वागणूक अनेक व्यक्तींची नावं त्याच्यामध्ये आलेली आहेत. अजूनपर्यंत मोदींचं नाव नाही, पण ज्या पद्धतीने असणाऱ्या करारनामे केल्या जातात आहेत त्या त्याच्यामधनं या टेस्टिंग फाईल मध्ये बरंच काही दडलेलं आहे मोदींच्या संदर्भात. आणि म्हणून मोदी
मोदींना ब्लॅकमेल करणं हे सोपं झालंय अशी परिस्थिती आहे. 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांची बाजारपेठ ही जगातल्या शेतकऱ्याला खुली केली जाणार नाही. आणि करारनाम्यामध्ये आपण असं पाहिलं तर अमेरिकेचं ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट हे 0 टॅरिफनी येईल आणि भारतातून जो माल जाईल त्याला 18% टॅरिफ लागेल अशी परिस्थिती आहे. कापसाला आज शासन 8,000चा भाव देते क्विंटल पाठीमागे. क्विंटलला 8,000 रुपये मिळतात. पुढच्या वर्षी अमेरिकेतला कापूस हा 6,000ला येईल. हे जे सगळे जिनर्स आहेत आणि त्याच्याच बरोबर ह्या ज्या स्पिनिंग मिल्स आहेत यांचं गठबंधन होणार. स्पिनिंग मिल कापूस आयात करणार, जिनर कडून ते जिनिंग करून घेणार आणि स्वस्त असल्यामुळे सीसीआयला पूर्णपणे नुकसानात टाकण्याचा कारभार सुरुवात झाला अशी परिस्थिती आहे. नुसता कापसाच्या शेतकऱ्याचं नाही तर धानाचा शेतकरी जो आहे त्याची सुद्धा तीच अवस्था आहे. गव्हाचा शेतकरी आहे त्याची सुद्धा तीच आहे. कडधान्याचा शेतकरी जो आहे तीच त्याची परिस्थिती त्या ठिकाणी राहणार. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होणं याला जबाबदार भारतीय जनता पक्ष, RSS हे 2 प्रामुख्याने आहेत. फक्त ग्रामीण भागातल्या लोकांचं नुकसान होईल असं नाही, तर शहरी भागामध्ये हा जो नोकरदार वर्ग आहे या नोकरदार वर्गाला सुद्धा प्रचंड मोठा फटका बसणार आहे अशी परिस्थिती आहे. आज परदेशी बँकाला भारतामध्ये त्यांचा व्यवहार सुरुवात करायचा असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागते. आत्ताच्या ह्याच्यामध्ये फायनान्स सेक्टर म्हणजे अर्थशास्त्र अर्थ विभाग हा पूर्णपणे मोकळा केलेला आहे आणि विदेशी बँकांना इथलं मार्केट खुलं केलंय अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बँकांमधले असतील, कारखानदारामधले असतील, इथल्या कामगार वर्गाचं म्हणजे मेहनतीने काम करणारा कामगार आणि व्हाईट कॉलर कामगार हे दोघंही इफेक्ट होणार आहेत. बेरोजगारीच्या मार्गावरती जातील अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर नरेंद्र मोदींना राजीनामा दिला पाहिजे. जे चारित्र्याच्या गप्पा मारतात, संस्कृतीच्या गप्पा मारतात, राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारतात, असं जे RSS आहे
या RSSला जाब विचारण्याचा धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे. मी तमाम मतदाराला आवाहन करतोय, भारतीय नागरिकाला आवाहन करतोय की ईस्ट इंडिया कंपनी ही चालून आली, तिला इथे युद्ध करावं आणि इथल्या राजे रजवाड्यांवरती ताबा मिळवावा लागला आणि मग पुढच्या व्यवस्थेवरती त्यांचा लागला. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला असताना इशारा दिला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असताना इशारा दिला होता, यापुढे कुठल्याही देशाला जिंकायचं असेल तर युद्धाची गरज नाही, देण्याची ताकदच ते करू शकेल. आणि करारनामे जे झाले त्या करारनाम्यातून भारत गुलामीच्या मार्गावरती स्वतःच सार्वभौमिक आपण ज्याला म्हणतो ती गमवण्याच्या उंबरठ्यावरती आहे. तर इथला मध्यम इथला असणारा जो मध्यमवर्गीय आहे की ज्याला या मध्यमवर्गीयामध्ये 80% सवर्ण वर्ग आहे की ज्याला असं वाटतंय की मोदींच्या जात वर्चस्व राजकारणाला आपण शो दिला तर पुन्हा जात वर्चस्वाचं राजकारण करणारा कोणी राहणार नाही. या खोकल्या मध्यमवर्गीयांना मी सांगू इच्छितो की हा देश बरोबरीच्या मार्गाने चालणार आहे आणि त्याचा वेग हा वाढणार आहे. पण या खोट्या स्वप्नामध्ये राहिला तर देशाचं सार्वभौम हे तर धोक्यात येईलच. पण भारतामध्ये सुद्धा एखादा एसटी हा जन्माला येऊ शकतो आणि असा व्यक्ती भारतामध्ये जन्माला आला. या मध्यमवर्गीयांना मी सांगू इच्छितो की आपल्या घरामध्ये वयामध्ये आलेला मुलगा आणि मुलगी हिची सुरक्षिता धोक्यात आलेली आहे. तेव्हा आपल्या कुटुंबातल्या वयात आलेल्या मुला मुलींचं संरक्षण करायचं की खोटं स्वप्न दाखवणारा मुजरा मोदी याच्या जात वर्चस्वाच्या राजकारणी धोरणामधलं फॉरेन पॉलिसी मधलं जे धोरण आहे त्याला कारणीभूत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज कोणीतरी सांगावं की हे सरकार इराणच्या बाजूने आहे, की हे सरकार इस्रायलच्या बाजूने आहे आणि मग नरोडा कुंजोरा
या भूमिकेचा फटका हा भारतातल्या सामान्य माणसावरती बसतोय. आम्हाला कुठेतरी वास येतोय की एसटी फाईलमुळेच इराण जे आपल्या बरोबर नेहमीच काश्मीरच्या प्रश्नाबरोबर राहिलं, त्यांना आज आपण हवेवरती सोडलं. धमकी आली की काय की हे पत्र तुमचं मिळालेलं नाचण्याचं, उद्या आणखीन जे आहे ते रिलीज करायचं का, आणि ते बाहेर पडू नये म्हणून मोदींना नरोबा खंडोबाची भूमिका घेतली आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. हो सकता है. सर, अमेरिकन भूमी आपल्याला एक दबावाखाली कोणी तुम्ही असताना त्याचे गुलाम झालेला, काय दबाव कसला. फॉरेन पॉलिसीचा काय तुमचं ध्यान, सामान्य माणसाचं धर्माचं राजकारण सुरुवात झालं की देशाला गुलामीचं राजकारण सुरुवात होतं. आपण सांगितलं 17 ते 18 संघटना याच्यामध्ये सहभागी असेल, काँग्रेस असेल, इतर कुठले नेते महाविकास आघाडीशी संबंधित असतील किंवा काँग्रेसशी संबंधित असेल, तुम्ही संबंधित. आम्ही असताना सगळं हे करतोय की जे भारतीय जनता पक्षाबरोबर त्याचा मार्ग शोधतात आहेत, सहानुभूती ठेवतात आहेत, अशांना आम्ही बरोबर घेतलेलं नाही. ज्यांची क्लिअर कट भूमिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे अशांनाच आम्ही एकत्र करून हा लढा उभा करतोय. विकासाला काही म्हणजे असणारा निर्माण करणारे असं म्हणलं जातं, परंतु विरोधकांकडून किंवा विरोधातले लोक आहेत त्यांच्याकडून पाहिजे प्रमाणे त्याचा प्रतिकार केला जात नाही असं वाटते. ते आता हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा, मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. चला, थँक्यू सगळेजण.